वय बॅगच भरीत होते, निघतेच आहे. मुक्ता निघू नकोस. काय झालं? मी तोच विचार करत होते, असं लगेच तिकडे राहायला यायचं. आपण एकदा बोलायला पाहिजे, म्हणजे एकदा फक्त. अगं थांब थांब मुक्ता. हे बघ, आता काहीच विचार करायचा नाही, सगळं ठीक आहे. पप्पाच्या भाषेत सांगायचं तर ओके मे थँक्यू आहे सगळं. असं काय ना, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय आणि म्हणून मला थोडा वेळ हवाय. आणि तुझं हे वाट बघणं अजिबात वाया जाणार नाहीये. हा पण प्लीज जेव्हा मी सांगेन तेव्हाच निघ. वय ठीक आहे. चल बाय. तुमच्या आनंदावर सुखारीर्जन ना पडो. हा त्या घरात येणं अजिबात सोपं नाही. रावसाहेब हे सहनच नाही करू शकणार, हे कधीच मान्य करणार नाही. जिंकण्यासाठी काही म्हणजे काही पण करू शकते. काय झालं? तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसतोय? अगं या दागिन्यांच्या वाजाने, एवढ्या मोला महागाचे दागिने कधी आपण घेऊन फिरलोय का सोबत? याची सारखी कोणतरी लक्ष ठेवून मागून मागून आपले येते, अशी भीती वाटते मला. आणि माझ्याकडे द्या ठेवायला. माझ्याकडे कोणी घ्यायला आलं ना की लांब पळून जाईल. आणि मग आम्हाला तुला आणि दागिन्यांना दोघांना सापडत बसावं लागल. मी काय म्हणतो कुसुम, आपण हे दागिने तिकडं मुक्ताला देऊन आलो तर? अहो पण गजान भक्ती त्यांना काय सोबत घेऊन चल ना त्यांना. आपल्याला काय तिकडे थांबायचं थोडीच आहे. दागिने दिले की लगेच माघारी परतायचं. आणि यांना बघून मुक्ताला पण बरं वाटेल ना. हा, मला बघून रावसाहेबांना पण बरं वाटेल. चला. लागला का? रिंग वाजते ना. उचलला का? अरे दम ना काय बाण्या. अहो आनंद एवढा झालाय, काहीच करावं काहीच सुचना. हा बोल कांता. हा काम पत्ते झालं. आत्मारामनं पेपरावर दिलाय ठसा. आता त्याचा वाटोळ करा. भस्सा भस्सा. शबास. शाबास. स्टॅम्प पेपरवर आत्मारामचा अंगठा मिळाला. म्हणजे मुक्ता अडकीत अडकली. वा, आता ही आनंदाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचणार. मग ती द्विधा मनस्थितीमध्ये अडकणार. घर वाचवायचं का संसार? घर वाचवायला सारंग मदत करणार, संसार मोडायला मी. आणि मग मुक्ता तिच्या संबळासकट कायमची निघून जाणार. ना ती सारंगच्या खोलीत राहणार ना त्याच्या आयुष्यात. आणि अखेर पैज मीच जिंकणार.
ठीक आहेस ना? तुझं झालंय ना सगळं आवरून? वय निघायचं का? आणखी थोडा वेळ. बरं, मग तू काही खाल्लंयस ना? वय गायत्री त्यांनी आणून दिलं होतं. ओके. मुक्ता, सॉरी. का? काय झालं? मुक्ता, तू माझी जबाबदारी असताना अगं मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ना. तुला मान सन्मान देऊ शकलो ना. अहो तुम्ही नखं वाईट वाटून घेऊ. काय चाललंय ते दिसत नाहीये का मला? अगं संसारासाठी काम करून पैसे कमवणं खरं तर माझी जबाबदारी. हे बघ मुक्ता, मी फोटोग्राफी करत असलो, माझी आवड जरी जपत असलो ना, पण मुक्ता त्यामुळे मी माझ्या जबाबदारीपासून लांब तर नाही ना पडू शकत. मला माझ्यासोबत काम करावं लागतं. हे पण मुक्ता काळजी करू नकोस, मी ऑनलाईन जॉब शोधतो. संसारासाठी काम करण्याची जबाबदारी फक्त पुरुषांचीच असते का? नवरा बायको घरातले खांब असतील, पण त्यासाठी दोघांनी सारखंच राबायचं असतं. आमच्या घरात नाही का? आम्ही सगळे एकत्रच राबितो. पण हा, श्रीमंतांच्या घरात तशी गरज पडत नसेल, पण गरजेनुसार घरातल्या बाईने सुद्धा उभं राहायलाच पाहिजे. भाव वाटायला लहान असला तरी चालेल, तो उचलायला मला आनंदच होईल. उगाच नाही तुझ्या प्रेमात पडलं, आणि रोज नव्यानं पडतोच. मुक्ता, तुला आयुष्यात जे करायचंय ना ते कर. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत उभा असेल. काय झालं? मी तुम्हाला सांगायचीच विसरले. मगाशी तुमच्या वडिलांनी तुमच्या सोबत या घरात राहू देणार नाही असं सांगितलंय. अहो, लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. मुक्ता, हे बघ, त्यांना जे करायचं ना ते करू दे. काही झालं तरी आपण एकत्रच असणार. फक्त थोडाच वेळ. आलोच मी.